नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रिपोर्टर सी के सर फ्रॉम KKCS न्यूज स्टुडिओ रूम. विद्यार्थी मित्रांनो, सध्या महाट्रान्सको आणि महावितरणचा जो वेडापणा चाललाय, जो वेंधळपणा चाललाय, त्याच्याशी रिलेटेड हा व्हिडिओ आहे की आपण ब्लाइंडली ट्रस्ट करायचा, महावितरण आणि महाट्रान्सकोच्या एक्झाम देत राहायच्या आणि मग आधी एक्झामचा वेट करा, मग ॲप्लिकेशनचा वेट करा, वॅकन्सीचा वेट करा, एक्झामचा वेट करा, ॲप्लिकेशनचा वेट करा, मग रिझल्टचा वेट करा. वेट करत करत इथं वेट वाढत चाललाय. काय मूर्खपणा लावलाय, म्हणजे काही तथ्यच नाही आहे. या एक्झामवर विश्वास ठेवावा का नाही ठेवावा हा प्रश्न झाला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी कव्हर करणार आहे नीट ऐकून घ्या आणि व्हिडिओ एंडपर्यंत बघा. पॉईंट नंबर वन, आपण IBPSला कंप्लेंट रेस केली होती रिलेटेड टू रिझल्ट. त्याचा काय रिस्पॉन्स आला. पॉईंट नंबर 2, जे आपण आतापर्यंत काय काय ॲक्शन घेतले. आपण म्हणजे मी सांगतोय, प्रत्येक विद्यार्थी पकडून सांगतोय, आपण म्हणजे मी नाही. KK सर एकटे काय करू शकत नाही. मी आधीच बोललो, गाव करील ते राव काय करील. राव काहीच नाही करू शकत गावाशिवाय. सो आपण काय काय केले एफर्ट्स त्याच्याबद्दल डिस्कस करणार आहोत. त्याचा काय रिस्पॉन्स आला. पॉईंट नंबर 3, RTI. येस विद्यार्थी मित्रांनो, RTI तीन RTI फाईल केले गेलेत. तिन्ही RTIचा काय काय रिस्पॉन्स आलाय, तिन्ही RTIचा एक रिस्पॉन्स मी सांगणार आहे. आणि बिफोर स्टार्टिंग द व्हिडिओ लेट मी क्लिअर यू, प्रतीक पाचाडे आपला एक विद्यार्थी आहे अकोला जिल्ह्यातला. तर विद्यार्थी मित्रांनो, सर्व मेहनत त्याची आहे. RTI करणारा तो आहे. क्रेडिट मला फुकटचा नको आहे. त्या पोराची मेहनत आहे, त्यांनी RTI फाईल केलं. सो डेफिनेटली प्रत्येकजण काही ना काही एफर्ट्स घेतोय. तर त्यांनी RTIचा मार्ग सिलेक्ट केला आणि त्याच्या थ्रू त्यांनी एफर्ट्स घेतले. सो डेफिनेटली क्रेडिट गोज टू प्रतीक अँड डेबिट गोज टू अस, की आम्ही तुमच्यापर्यंतही माहिती पोहोचवतोय. ठीक आहे. आता सर्व म्हणजे एफर्ट्स घेतात RTI वगैरे वगैरे सगळ्याच गोष्टी. आता तिन्ही RTIचा काय काय रिस्पॉन्स आला, RTIमध्ये काय विचारलं होतं, त्यांच्याकडनं काय रिस्पॉन्स आला. सो डेफिनेटली सगळ्याच गोष्टी बघूया. सो क्रेडिट प्रतीक पाचाडे अगेन. ठीक आहे. सो बेसिकली विद्यार्थी मित्रांनो, स्टेप नंबर 1, रिझल्ट. आता जी डेप्युटी मॅनेजरची एक्झाम झाली ती जुलै लास्ट वीकमध्ये एक्झाम झाली. याची महाट्रान्सको डेप्युटी मॅनेजर. आणि 1 ऑगस्टला महाट्रान्सको LDCची एक्झाम झाली. बरोबर. सो ऑफकोर्स ॲज पर IBPS एव्हरी वन नोज, IBPSचा निकाल 45 दिवसात लागतो. 45 दिवसाच्या आतच लागतो, पण 45 डेजचं त्यांचं लिमिट आहे. 45 डेजपर्यंत लागूनच जातो. लेकिन किंतु परंतु बंधू, 45 डेज हो चुके आहे. 45 डेज झाले आणि तोपर्यंत मी सुद्धा पेशन्स ठेवायला लावलं होतं. बघाल तुम्ही आपल्या चॅनलवर काही व्हिडिओ पण नाही आहे 45 दिवसाआधी काहीतरी मोठी ॲक्शन घ्या असं काहीच तुम्हाला प्रमोट नाही केलं की 45 डेज ठीक आहे. जरी कॉलिंग वगैरे करत आहे, सो दॅट इज ग्रेट थिंग की 45 डेजच्या आधी मुलं ॲक्शन घ्यायला लागले, कॉलिंग करायला लागले, बट तरी आपण पेशन्स ठेवला. ठीक आहे. सो कॉलिंग केली, खूप सारे कॉल केले विद्यार्थ्यांनी. मी पण त्याच्यापैकी एक विद्यार्थी आहे, मी पण कॉलिंग केले. बट स्टुडंट्स, माझ्या कॉलला तर रिस्पॉन्स नाही भेटला. सो माझ्या परीने मी काय काय केलं, कॉलिंग केलं पण रिस्पॉन्स नाही भेटला. ज्यांनी कॉल केला त्यांना रिस्पॉन्स उडवाउडवीचे उत्तर भेटले. पॉईंट नंबर 3, जे रिसोर्सेस आहेत, रिसोर्स म्हणजे रेफरन्स म्हणूया, जे महाट्रान्सको डिपार्टमेंटला ऑन ड्युटी असणारे वर्किंग LDC, UDC, DM वगैरे ज्या लेवलला काही ओळखीचे पर्सन्स आहेत डिफरंट डिपार्टमेंटला, नाशिक असेल, जळगाव असेल, त्याच्यानंतर ते आय डोंट रिमेंबर द सिटी. ठीक आहे. तर त्यांच्याशी मी बोललो. सो बेसिकली ते कुठे इलेक्ट्रिसिटीचा प्रकल्प कुठे आहे राव महाराष्ट्रात, मला ते नाव नाही आठवते, तिथले एक ऑफिसर आहेत. तर त्यांच्याशी बोललो. सो ओव्हरऑल जेवढ्या लोकांशी कम्युनिकेशन केलं तर त्यांना सुद्धा इन्फॉर्मेशन नाही किंवा ते सांगत नाही असं येऊ शकतं. पण सांगायचा अर्थ कोणतीही व्हॅलिड माहिती भेटू शकली नाही. डन. मग विचार केला की चला यार, सगळेच कॉलिंग करताय, आपण दुसरे काहीतरी उपाय करून बघूया की आपल्याला शेवटी रिझल्टची काय नाही, कोणामुळे झालं, कोणाच्या मेहनतीने झालं, KK सरांनी केलं का स्टुडंट्सनी केलं का प्रतीक भाऊनी केलं, डझंट मॅटर. आपल्याला पाहिजे रिझल्ट आणि ट्रान्सपरन्सी. राईट. सो बेसिकली त्याच्यासाठी एक पाऊल उचललं आपण आणि मुलांना जस्ट अपील केलं की मुलांना याच्या मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की आपण हे बघू शकता तुम्ही KKCA2016@gmail.com. आपण ही कंप्लेंट रेस केली होती. ही कुठे IBPSच्या ऑफिशियल वेबसाईटला. ठीक आहे. तिथे कंप्लेंट करायचं ऑप्शन आहे. सो मेल पण भेटला होता आपल्याला की तुमची कंप्लेंट रजिस्टर झालेली, यू विल गेट द रिस्पॉन्स. ओके. सो बेसिकली ही कंप्लेंट करायसाठीची वेबसाईट तुम्हाला लिंक पण दिली होती. आणि खूप आनंदाची गोष्ट आहे मुलांना, मला कालपासून खूप विद्यार्थ्यांचे म्हणजे काउंट तर नाही केलं पण खूप साऱ्या विद्यार्थ्यांचे मेसेजेस आले आणि त्यांनी स्क्रीनशॉट पण पाठवलं की त्यांना काय रिस्पॉन्स भेटला. सो सर्वांचा एक कॉमन रिस्पॉन्स होता. जेवढ्या विद्यार्थ्यांना ज्यांनी प्रयत्न केले, कंप्लेंट केली, सगळ्यांना रिस्पॉन्स काय आला, IBPS जे कॅन्डिडेट ग्रीव्हन्स रिड्रेसल सिस्टम म्हणजे कंप्लेंट सॉल्व्हिंगचं जे सिस्टम आहे त्यांच्याकडे रिस्पॉन्स काय आला, काइंडली कॉन्टॅक्ट कन्सर्न ऑर्गनायझेशन इन दिस रिगार्ड. वा वा वा. आम्ही याच्याबद्दल काही सांगू शकत नाही. तुम्ही काय करा, कन्सर्न डिपार्टमेंट आहे ना, म्हणजे ते महाट्रान्सकोचा मॅटर आहे ना तुमचा, तर त्यांना विचारा, ते सांगतील. आम्ही सांगू शकत नाही. यांचे हात वरती. तरी IBPS भारी, हरकत नाही. चला आता आणि व्हिडिओच्या एंडमध्ये तुम्हाला हे पण मी क्लिअर करणार आहे की IBPSचा मॅटर का महावितरण महाट्रान्सको नेमका कोणाचा झोल असण्याचे चान्सेस जास्त वाटतात.
कुठे प्रॉब्लेम असल्याचे चान्सेस वाटतात ते मी कंक्लूड करणार आहे एंडमध्ये. ठीक आहे. सो स्टुडंट्स, आता आपले एक विद्यार्थी RTI त्यांनी फाईल केला. जशी एक्झाम झाली आपली 1 ऑगस्टला त्यांनी RTI फाईल केला आणि विचारलं की किती विद्यार्थ्यांनी एक्झाम दिली होती आणि रिझल्टची अपडेट काय. मुलांना महापारेषण विभागातर्फे 1 ऑगस्ट रोजी जी एक्झाम घेतली आणि विद्यार्थी मित्रांनो त्याचा अलर्टनेस म्हणजे लिटरली मी त्यांच्याशी फोनवर पण बोललो. 1 ऑगस्टला एक्झाम झाली, 1 ऑगस्टला इव्हिनिंगला भाऊनी RTI फाईल केलंय. लेट व्हायला नको, सेम डे पेपर झाला, सेम डे 1 ऑगस्टला इव्हिनिंगलाच RTI फाईल केलंय त्यांनी. ठीक आहे. तो बघा मुलांना रिस्पॉन्स काय भेटलाय. 1 ऑगस्ट रोजीची परीक्षा झाली, 35,000 ऍप्लिकेशन आले होते, सगळ्यांनाच माहिती आहे. पण एक्झाम देणारे विद्यार्थी किती आहे तर 26,366, म्हणजे थोडक्यात 26,000 राऊंड फिगर. सो 35 पैकी 26,000 विद्यार्थ्यांनी एक्झाम दिली. आणि रिझल्टचं काय, सदर पदाच्या निकालाबाबतची सूचना कंपनीच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध होईल. वा वा वा, अशी माहिती दिली RTIने, आपल्याला माहितच नव्हतं. डिपार्टमेंटवाले ऑफिशियल वेबसाईटवर रिझल्ट डिक्लेअर करतो, माहिती आहे तुम्हाला? नाही, मला बी नव्हतं माहिती. यांनी नवीन माहिती सांगितली. वा वा वा, नजर काढावी असा छान रिस्पॉन्स आला यांनी. आणि तुम्ही बघू शकता पोरांनो, तुम्हाला डेट पण इथं बघू शकता. माहितीचा अधिकार अंतर्गत सादर केलेला 1 ऑगस्ट 25 रोजीचा मूळ माहिती मागणीचा अर्ज कधी आहे 1 ऑगस्ट. एक्झाम झाली सकाळी आणि 1 ऑगस्टला सेम डे इव्हिनिंगला त्यांनी ऍप्लिकेशन फिलअप केलं. मानलं भावा, प्रतीक जबरदस्त मानलं. आणि हां, प्रतीकवरून आठवलं, मी मागच्या एका व्हिडिओमध्ये बोललो होतो मुलांना, आपले एक विद्यार्थी ज्यांचं नाव गणेश, ही इज फ्रॉम पुण्याला त्यांनी डिपार्टमेंटमध्ये जाऊन ऍप्लिकेशन फिलअप केलं होतं, रिक्वेस्ट केली होती ते वॅकन्सी काढण्यासाठी. आणि त्या व्हिडिओमध्ये मी बोललो होतो की आपल्याला काय हवं आहे माहिती आहे, प्रत्येक तालुक्या जिल्ह्यामध्ये एक प्रतीक हवा आहे, एक गणेश हवा आहे. आता मी म्हणतो आपल्याला प्रत्येक तालुका जिल्ह्यामध्ये एक असा प्रतीक हवा आहे, एक प्रतिनिधी हवा आहे जो खरंच आपल्यासाठी काम करेल. असं जर असेल ना पोरांनो, तर तुमच्या कॉमर्सच्या जागा कोणीच राहू शकत नाही. त्यांना काढाव्याच लागतील जागा, घ्याव्याच लागतील एक्झाम. आता त्यांना प्रेमाचा विषय राहिलाच नाही, मी तर म्हणतो प्रेमाच्या लायक राहिलाच नाही विषय. आता एकदम शांततेने वाट बघायची तसं राहिलंच नाहीये. आपल्याला साम दाम दंडभेद, ज्या वस्तूची गरज आहे ते आपल्याला करावं लागेल. पण आपल्याला आपला न्याय भेटला पाहिजे, आपल्या एक्झाम झाल्या पाहिजे, आपल्यासाठी वॅकन्सी निघाल्या पाहिजे आणि आपल्या एक्झाम रिझल्ट सगळं ट्रान्सपरंट झालं पाहिजे. ठीक आहे. हा झाला RTI नंबर 1. आता याच्यासोबतच RTI नंबर 2 कुठे गेला? RTI नंबर 2 हा बघा विद्यार्थी मित्रांनो. हां, दुसरी गोष्ट, याची कॉपी मी आपल्या टेलिग्राम चॅनलला अपलोड केलेली आहे. हे जे बघताय तुम्ही, हेच पेजची कॉपी त्याच्यात अपलोड केलेली आहे. त्याची लिंक पण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. ठीक आहे, तुम्ही बघू शकता, तुम्ही शांततेने पूर्ण वाचू शकता. मुलांना माहितीचा अंतर कायदा वगैरे वगैरे. ठीक आहे. 29/7 डेप्युटी मॅनेजरची एक्झाम मी बोललो लास्ट वीक ऑफ जुलैमध्ये झाली. 29 जुलैला भाऊंनी ऍप्लिकेशन RTI फाईल केलेलं आहे. ठीक आहे. तो एक्झाम झाली कधी? 26 तारखेला, लगेच 3 दिवसात 29ला लगेच त्यांनी विशेष म्हणजे अप्लाय केलेल्या RTI साठी. तर बघा 26 जुलै रोजी डेप्युटी मॅनेजरच्या एक्झाम होत्या, त्याच्यापैकी किती विद्यार्थी अवेलेबल होते त्याचा रिस्पॉन्स भेटला. जवळपास 1800 फॉर्म अवेलेबल होते, माहिती असेल सर्वांना. त्याच्यापैकी 1223 एवढेच उमेदवार उपस्थित होते, म्हणजे 1800 पैकी 1200 विद्यार्थी आले डेप्युटी मॅनेजरचे. बरं, आता ते नवीन अजून विषय महावितरणचा. कारण महावितरणचा विद्यार्थी मित्रांनो अक्षरशः 27 जून रोजी ती जाहिरात आली आहे आणि त्याच्यात सांगितलेलं आहे की फॉर्म ऍप्लिकेशन जुलैमध्ये स्टार्ट होतील, ऑगस्टमध्ये लगेच एक्झाम, सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये रिझल्ट. एकदम खतरनाक. पोरांना आला, टेन्शन झाला, आपला स्टडी कधी व्हायचा. 27/6 आता जवळपास 27/9 येईल थोड्याच दिवसात, 8 दिवसात. तो 7, 8, 9 म्हणजे 3 महिने व्हायला आले, अजून ऍप्लिकेशनच स्टार्ट नाही झालं. आणि जर त्याची माहिती विचारली ऍप्लिकेशन स्टार्ट कधी होणार, तर त्याचं उत्तर काय दिलंय? आपणास अभिप्रेत असलेली माहिती महापारेषण कंपनीशी निगडीत नाही, सबब सदर माहिती निरंक आहे. वा वा वा. आता ही माहिती महाट्रान्सफरशी रिलेटेड नाहीये. आता मी त्या प्रतीकशी बोललो सुद्धा फोनवर, तर प्रतीकजींना काय म्हणणं आलं की सर मी RTI जेव्हा फाईल केला तर एक्सपेक्टेड काय, मला माहिती आहे की ती महावितरणची जाहिरात आहे, महापारेषणची नाहीये. बरोबर. मग RTIचं काम काय आहे की जे रिलेटेड, काय म्हटलं त्यांनी, काय शब्द वापरलाय? निगडीत. हा, ज्या कंपनीशी ते निगडीत आहे म्हणजे महावितरणशी रिलेटेड आहे, तर RTIने ती महावितरणकडनं माहिती काढून द्यावी ना. म्हणजे त्या पोरांनी सेपरेट अप्लाय करावं. महापारेषणचं ही बी माहिती द्या, महावितरणची ही बी माहिती द्या. तुम्ही एकाच याच्यात द्या ना पोरांना, म्हणजे RTI द्या ना, निकाल द्या ना पोरांना. तुम्हाला माहिती आहे ना ते महापारेषणशी रिलेटेड नाहीये, पण तुम्हाला हे बी माहिती आहे ना ते महावितरणशी रिलेटेड आहे. मग कशाला टोप्या घालताय? सांगा ना, महावितरणकडनं माहिती काढून सांगा ना आम्हाला. अरे तो रिप्लाय येतो 1 महिन्यात, म्हणजे त्यांनी 29ला हे फाईल केलेलं आहे. तुम्हाला डेट पण दाखवतो हे बघा. ऍप्लिकेशन कधी फाईल केलंय? 29/7. डन. रिस्पॉन्स कधी भेटलाय? 11 सप्टेंबर. राईट. सो जुलैचे 31 - 29 ते 2 दिवस, प्लस ऑगस्टचे 31 प्लस सप्टेंबरचे 11. ठीक आहे.
ते पोस्टाने भेटलं कालच 17 सप्टेंबरला. तिथं जाऊच द्या, अजून पोस्टाचा विषयच नाही. स्पीड पोस्ट होतं बरं का ते, बाय द वे. स्पीड पोस्टाने आलं, 11 सप्टेंबरला पाठवलेलं, 17ला आलं. स्पीड पोस्टाने 6 दिवस कसे लागले अकोल्याला, जाऊ द्या तो विषय. 44 डेजमध्ये तर आरटीआयचा रिस्पॉन्स आलाय. आरटीआय 30 दिवसाचा रिस्पॉन्स देते बरं का सर. ऐकलं मी पण ऐकलेलं आहे. आलंय यांचं 44 दिवसात आलंय. ठीक आहे, म्हणजे महावितरण महाट्रान्सको सोबत हे भी डिलेच पडले. आता काही टेन्शन नाही, चिलॅक्स, टेन्शन नाही लेने का, धीरे धीरे होगा, होले होले हो जाएंगे काम भाई, हले हले हो जाएगा काम. बरं, चाल द्या. असं आहे सगळं. आरटीआय कडनं रिस्पॉन्स भेटला. आता सगळ्यात मोठा प्रश्न जो नेहमी पडतो आणि माझ्याकडनं हा प्रश्न बऱ्याच वेळेला रेज होतो की नेमका IBPSचा लोचा आहे का महाट्रान्सको महावितरणचा लोचा आहे. लोचा शब्द वापरायला हरकतच नाही वाटत मला, आता काहीच नाही वाटत. म्हणजे मला नाही वाटत मी काही चुकीचं बोलतोय. बोलत असेल तर जसं मला नक्की सांगा. तर विद्यार्थी मित्रांनो, महाट्रान्सको महावितरणपर्यंत रिझल्ट पोहोचतो आणि ते पुढे वेळ लावतात का, हा मोठा प्रश्न पडला आहे. कारण आजकाल जे निकाल लागतायत ना, त्याच्यात मार्क्स बिर्क्स सेम होम आहे. काय करायचे तुम्हाला सगळ्यांचे मार्क बिर्क. आम्ही डायरेक्ट नावं सांगू, हे पोरं सिलेक्ट झाले आणि तुम्ही DVला येऊन जा. DV BV झालं तर मग बाकी आम्ही लिस्ट बिस्ट लावू ना, काय घ्याय तुम्हाला. आम्हाला जे सिलेक्ट झालेत ना त्यांचं DV घ्यायचंय, त्यांना जॉब बीब सगळं प्लेसमेंट करायचंय. मग बाकीच्या नाही, रिझल्ट भेटून जाईल. एवढं काय तुम्हाला. सिडकोवाल्यांनी काय केलं, डायरेक्ट रिझल्ट, डायरेक्ट नाव, PDF बाई रेडी, नाव आणि त्याचा नंबर काय, सिरियल नंबर, संपला विषय. DVला पोचा तुम्ही. आ जाओ तुम, फिर कर लेंगे क्या है तुम्हारा सेटलमेंट, तुम आ जाओ एक बार DV को. ठीक आहे. आणि बाकीच्यांनी रिझल्टची वाट पाहिजे. पण IBPS ट्रान्सपरंट आहे, हरकत नाही. आता IBPS किंवा चा लोचा आहे की महावितरण महाट्रान्सकोचा लोचा आहे, तर याच्यामध्ये 100% त्यांनी सांगू शकत. पण एक इन्फॉर्मेशन जी भेटली त्याच्यानुसार समजत आहे की हा लोचा डिपार्टमेंटचा आहे, दॅट इज महाट्रान्सको किंवा महावितरण, नॉट IBPS. कशावर ना विद्यार्थी मित्रांनो, मल्टिपल एक्झाम होत असतात जे IBPS कंडक्ट करते. त्याच्यापैकी अजून एक एक्झाम 18 जुलै. आता ही एक्झाम बघा कधी झाली होती ते पण सांगतो. ही एक्झाम कोणती आहे, एक्झामचं नाव मी हायलाइट करतो तुम्हाला समजण्यासाठी. हां, नोंदणी व मुद्रांक, नोंदणी व मुद्रांक विभागाच्या गट ड याची परीक्षा झाली होती संवर्गातील. आणि ही एक्झाम कधी झाली होती मुलांनो, 1 जुलै ते 8 जुलै दरम्यान एक्झाम झाली होती. बरोबर, 8 जुलैपर्यंत एक्झाम संपली. म्हणजे ती, अरे बापरे, 1 ते 8 चालली सर. म्हणजे एक्झामला बरेच कॅन्डिडेट असतील ते पण सांगतो पुढे. ठीक आहे. तर बेसिकली लगेच प्रतीकजींनी, हे सुद्धा RTI फाईल करणारा प्रतीक पाचाड्या, मेल ID बघू शकता, नाव बघू शकतात, अकोल्याचे. ठीक आहे. मूर्तिजापूर तालुका आणि बाकी इन्फॉर्मेशन आहे लांगापूर. ठीक आहे. तर बेसिकली 18/7ला म्हणजे 8 तारखेला एक्झाम संपली. त्यांनी 10 दिवस पेशन्स ठेवले याच्यात आणि 18/7ला RTI फाईल केला. आणि सांगा आम्हाला माहिती द्या त्याच्यात किती उमेदवारांनी परीक्षा दिली आणि त्याचा काय रिझल्टचा काय विषय ते सांगा. बघा पोरांनो, मागणी केल्यानुसार 1 ते 8 जुलै दरम्यान, आणि टू बी स्पेसिफिक तुम्हाला डेट पण सांगतो एक्झामच्या एक. तर त्या ज्या एक्झाम झाल्या होत्या मुलांनो, 1 जुलै, 2, 3, 7 आणि 8 जुलै या 5 दिवसात एक्झाम झाल्या होत्या. आता 5 दिवसात एक्झाम झाल्या म्हणजे स्टुडंट भरपूर असतील राव. भरपूर म्हणजे आकडा तुमच्या समोर आहे. नोंदणी केलेल्या उमेदवारापैकी 84,847 म्हणजे सोप्या भाषेत 85,000. ठीक आहे ना. 85,000 उमेदवारांनी परीक्षा दिली. ब आमचे किती होते महाट्रान्सकोवाले? 24,000. 24,000ला निकाल लावायला यांना किती दिवस लागले? आता जवळपास 52 दिवस होऊन जातील. 24 दुने 52 म्हणजे रोजचे 500 पेपर चेक करायला बसले वाटतं. त्या हिशोबाने जर पाहिलं तर 85,000 डिवायडेड बाय 500 170 दिवस लागले पाहिजे. जसं काय माणूस बसवला पेपर चेक करायला, भाऊ चला 500चा गट्टा काढा आणि चेक करा. तर प्रॅक्टिकली ऑफकोर्स सगळं सिस्टम आहे, कम्प्युटराइज आहे, सगळ्या गोष्टी फास्ट व्हायला पाहिजे. 85,000 विद्यार्थ्यांची एक्झाम झाली जी IBPSने कंडक्ट केली आणि त्याचा निकाल लागलाय मुलांना. जी 8 जुलैला एक्झाम संपली होती त्याचा रिझल्ट 20 ऑगस्टला लागलाय. म्हणजे टू बी स्पेसिफिक जर डेज काउंट केले तर ऑलमोस्ट 43 डेज होतात. ते जुलैचे 20 कसं काय, हां बरोबर, आणि ते 23, हां 43 डेज. 43व्या दिवशी निकाल लागला 85,000 उमेदवारांनी एक्झाम दिल्यावर. सांगायचा अर्थ काय पोरांनो, म्हणजे हे तर ठीक आहे, चला कॅल्क्युलेशन झाले आपले. खरं सांगायचं झालं तर जेव्हा कम्प्युटराइज एक्झाम CBDT वगैरे जो प्रकार म्हणतात, कम्प्युटर बेस्ड टेस्ट दिली जाते, त्याच्यात डेजचा संबंध आला काय? मशीनला काय आहे का भाऊ 1 दिवसात 10 पेपर 100 पेपर 1000 पेपर चेक करतं? कम्प्युटर आहे, मशीन येते यार, फास्ट व्हायला पाहिजे ना. काय वेळ लागतोय? सेंट्रल लेवलच्या एक्झाम होतात, लाखो पोरं एक्झाम देतात, त्यांचा रिझल्ट लागतो राव 1-2 वीकमध्ये रिझल्ट लागतो.
कसा नवी मुंबईचा एकदम रिझल्ट लागतो काय, रिस्पॉन्स शीट येते काय, दुसरी रिस्पॉन्स शीट येते काय, त्यांना कसं जमतं? बरं ठीक आहे, हरकत नाही. आता या सगळ्या सिनारिओमध्ये हा सगळा गोंधळ चाललाय. तिन्ही आरटीआयची रिस्पॉन्स मी तुम्हाला दाखवले, आयबीपीएसचा रिस्पॉन्स दाखवला, कंप्लेंटचा काय रिस्पॉन्स आला. सो बेसिकली साम दाम दंड भेद. आपण काय काय केलं विद्यार्थ्यांनी, आपण सर्वांनी काय काय केलं? कॉलिंग करायला शक्य होतं, कॉलिंग केलं. मेल करणं शक्य होते, मेल करतायत. आयबीपीएसला कंप्लेंट करणं शक्य होतं, मीच नाही खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी, म्हणजे मी युट्यूबवर सांगितल्यानंतर खूप विद्यार्थ्यांनी केली, रिस्पॉन्स पण पाठवला, मला स्क्रीनशॉट पण पाठवला मुलांनी. असा सेम रिस्पॉन्स आला सगळ्यांना. ठीक आहे. आरटीआय फाईल करू शकत होते, आरटीआय फाईल केलं. आता साम दाम दंड भेद, आता काय करायचं? व्हॉट शुड बी द नेक्स्ट स्टेप? विद्यार्थी मित्रांनो, मला आजच्या व्हिडिओमध्ये तर 5000 व्ह्यू असतील, 5000 कमेंट पाहिजे. 1000 व्ह्यू असतील, मला असं काही नाही, 1000 5000 10000 काही टार्गेट नाही आपलं. 100 व्ह्यू असतील तर 100 कमेंट करा प्लीज. व्हिडिओ एंडपर्यंत बघा, प्रत्येक विद्यार्थ्याला सांगा एंडपर्यंत बघायला. आणि तुमच्या कमेंट लाईक नका करू, डिसलाईक करा, काही प्रॉब्लेम नाही. लाईक डिसलाईक तुमचा प्रश्न आहे, आम्ही चुकत असेल तसं बी सांगा हक्काने, पण प्रत्येकाने प्लीज कमेंट करा की व्हॉट शुड बी द नेक्स्ट स्टेप. ओके. आणि आज म्हणजे तुमचे कमेंट बघणार, म्हणजे विद्यार्थ्यांची मी कम्युनिकेशन करणार आहे, कमेंट बघणार आहे. नेक्स्ट मी काही टीचर्स लोकांची कम्युनिकेशन करणार आहे. आणि 4th स्टेप काही आमचे महाट्रान्सकोशी रिलेटेड जे पर्सन्स आहेत त्यांच्याशी कम्युनिकेशन करणार आहे. आणि हे सर्व करून सामंजस्याने व्हॉट शुड बी द नेक्स्ट स्टेप मी तुम्हाला कळवतो. रस्त्यावर उतरायची गरजच आहे की दुसरं काही आपल्याला पाऊल उचलायचं आहे? तो शांततेचा मार्ग असेल, दुसरा मार्ग असेल, शामदाम दंडभेद, मी तुम्हाला आधीच बोललो. सो जो पण मार्ग सिलेक्ट करायचा आहे तर फक्त एकदम तडकाफडकी सगळ्याच गोष्टी न करता, अजून पण मी एक दिवस म्हणतोय, मी 1 ते 2 दिवस पेशन्स ठेवूया. मला तुम्ही सांगा, रिस्पॉन्स द्या आजच्या आज, आणि सांगा की आपण काय करावं. तर सगळ्या गोष्टी कन्सिडर करून मी डेफिनेटली नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगतो की आपल्याला नेक्स्ट पाऊल काय उचलायचं आहे ते. आणि जर खरंच आपल्याला प्रेमाचीच भाषा कळते पण प्रेमाच्या भाषेने काम होत नसेल तर जी भाषा कळते त्याच भाषेत बोलावं लागेल, पण आपल्याला रिस्पॉन्स पाहिजे. आणि आम्ही काहीच चुकीच्या अपेक्षा नाही करते ना. अपेक्षा काय भाऊ, आम्ही परीक्षा दिली, आम्ही एक्झाम फी भरली, आम्ही एक्झाम सेंटर लांब लांब होते, 400-400 किलोमीटर बी गेलो, आम्ही सगळीकडे जाऊन एक्झाम फी दिली, जीवाचं रान केलं, क्लासेस केले, क्लासेसवाल्यांच्या फी भरल्या, आमची फी भरली, आमच्याकडे पण जबरदस्त रिस्पॉन्स भेटला, सगळं केलं. पण पोरांना आम्हाला फक्त ती फी नको यार. आम्हाला पण कुठेतरी वाटतं ना, ऑफकोर्स फीज भेटली, इन्कम झाली, तो एक पार्ट झालाच, तो एक लाईफचा पार्ट आहे. आता आम्ही एज्युकेशन क्वालिटी देतो तर फीज घेणार. विषय काय आहे की त्या पैशाचं, त्या ज्या पोरांनी दिलेलं आहे त्याची पण मेहनत आहे, त्याच्या आईबापाची मेहनत आहे, त्याला त्याचं चीज झालं पाहिजे बस. आणि ट्रान्सपरंट रिझल्ट लागला पाहिजे. जो खरंच राजा का बेटा ही राजा नाही बनेगा, जो खरंच हकदार आहे, जो खरंच त्याच्या लायक आहे, तोच त्याच्यात सिलेक्ट झाला पाहिजे. ठीक आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या आज मच एज पॉसिबल हा व्हिडिओ स्प्रेड करा. ॲज मच एज पॉसिबल मला आजच्या आज रिस्पॉन्स द्या. तुमचे रिस्पॉन्सेस खूप इम्पॉर्टंट आहे पुढच्या गोष्टीला कलाटणी देण्यासाठी. ठीक आहे. विद्यार्थी मित्रांनो, पुढच्या अपडेटमध्ये लवकरच भेटूया. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत, बाय बाय.